भारत न्यूज 44 मेडिकवर हॉस्पिटलच्या रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरतर्फे आयोजित मुवमेंट 2026 या विशेष उपक्रमाला रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सांध्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर यशस्वी पुनर्प्राप्ती केलेल्या रुग्णांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात वॉक ऑफ कॉन्फिडन्स, फिजिओथेरपी सत्रे, संवादात्मक खेळ आणि रुग्णांचे प्रेरणादायी अनुभव यांचा समावेश होता। या कार्यक्रमाला ऑर्थोपेडिक तज्ञ डॉक्टर प्रमोद भोर, 100हून अधिक रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते। प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री गौरी टोंक यांनी सहभाग घेत रुग्णांशी संवाद साधला। यावेळी रोबोटिक असिस्टेंट जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचे फायदे आणि पुनर्वसनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। डॉक्टर प्रमोद भोर यांनी सांगितले की ऑस्टिओआर्थरायटिस, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली आणि वाढते वय यामुळे सांध्यांचे विकार वाढत आहेत। रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंटमुळे अधिक अचूक शस्त्रक्रिया, कमी रक्तस्राव, जलद पुनर्प्राप्ती आणि दीर्घकालीन चांगले परिणाम मिळतात। मेडिकवर हॉस्पिटलने आतापर्यंत 1000हून अधिक यशस्वी रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती यावेळी देण्यात आली। मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई खारघर में डिपार्टमेंट ऑफ ऑर्थोपेडिक टीम ने, जिसका डॉक्टर प्रमोद भोर ने 1000+ रोबोटिक नी सर्जरीज करके एक अलग से माइलस्टोन अचीव किया है। इसका आज सेलिब्रेशंस जो नी रिप्लेसमेंट्स रोबोटिक के माध्यम से किए गए हैं उनको यहाँ पे बुला के उनके साथ सेलिब्रेट किया है, और हाउ दे हैव मतलब उन्होंने पेन फ्री लाइफ कैसे उन्होंने पाई है, एंड आज उसका सेलिब्रेशंस किया गया है। द एंटायर टीम of Medicover hospitals, doctors, ward boys, nursings, and the team of orthopedic surgeons and joint replacement surgeons are celebrating together the 1000+ robotic joint replacements, जो अपने आप में एक one of the kind achievements माना जाता है। Thank you. So, आज मेडिकवर हॉस्पिटल्स ने इवेंट्स का नाम ही दिया है मोमेंटम, मतलब नी रिप्लेसमेंट्स करना जरूरी होता है एंड उसके लिए डरना नहीं है, बिकॉज रोबोटिक के माध्यम से भी अभी नी रिप्लेसमेंट जिसमें कम समय में डिस्चार्ज मिल सकता है, कम पेन होता है एंड फास्टर रिकवरी के जरिए वो वापस से नॉर्मल लाइफ जी सकते हैं। तो उसी के माध्यम से मोमेंटम इवेंट के माध्यम से आज हम लोग ये सारे पेशेंट्स के साथ में मिलके बताने जा रहे हैं कि नी रिप्लेसमेंट इज ऑल्सो नाउ पॉसिबल, दैट यू कैन मूवमेंट कर सकते हो, पेन फ्री मूवमेंट कर सकते हो आप आगे। सो 1000+ जे रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट झालेले आहे त्याच्यासाठी मी आज आपण पेशंट्स बरोबर एक प्रोग्राम केला आहे। तो 1000+ करायला हे बऱ्यापैकी पेशंट्सने आम्हाला सहाय्य केलेलं आहे। आय वुड बी थँकफुल टू ऑल माय पेशंट्स की ज्यांनी मला ही नंबर अचीव करायला मदत केलेली आहे। त्याचबरोबर बऱ्यापैकी आनंद वाटतो की एवढ्या लोकांना आपण ट्रीट करू शकलो आणि त्यांना त्यांच्या नॉर्मल जिंदगीमध्ये किंवा नॉर्मल लाईफस्टाईलला मी परत आणू शकलो। त्यामुळे धन्यवाद माझ्या पेशंट्सला मी म्हणेन की 1000पेक्षा जास्त मला हे रिप्लेसमेंट रोबोटिकने रिप्लेसमेंट करायचा त्यांनी ऑपॉर्च्युनिटी दिली। सो रोबोटिक नी रिप्लेसमेंट म्हणजे काय असते की रोबोटिक नी रिप्लेसमेंट ही जी सर्जरी ही रोबोटिक असिस्टेंट नी रिप्लेसमेंट असते। म्हणजे सर्जरी हा सर्जनच करत असतो, पण रोबोट हा सर्जनला मदत करतो जे मला करायचं ते परफेक्टली अचीव करण्यासाठी मला रोबोट हे मदत करत असतो। तर ज्यावेळेला आम्ही रोबोटिक नी रिप्लेसमेंट करतो त्याच्या आधी आम्ही एक सिटी स्कॅन करतो, ज्याच्याने आधीच एक प्लॅनिंग झालेलं असतं। ही प्लॅनिंग मी नंतर माझ्या रोबोटमध्ये टाकून ते सर्जरी करायला मी मदत घेतो। सर्जरी करताना पेशंटचे जॉईंट ओपन करणे हे सगळं सर्जनच करत असतो। रोबोटला तो गाईड करतो की ह्या प्रकारे ह्या बोनचा कट करायला। फायदा काय रोबोटिक्सचा की आधी पण आम्ही बोनचं कट इंडिव्हिज्युअली घेतच होतो ॲज अ सर्जन, पण रोबोटचा फायदा काय, कारण हे सिटी बेस्ड प्लॅनिंग झाल्यामुळे मला परफेक्टली ते करता येतं। जेच गोष्ट मी आधी विदाऊट एनी असिस्टन्स करत होतो ते मला एक एक्स्ट्रा असिस्टंट मिळाला जो मला गाईड करतोय की हो बाबा आपण करेक्ट चाललोय, आणि रोबोटिकचे हे कट्स हे प्रॉपर होतात आणि त्यामध्ये इम्प्लांट हे परफेक्ट बसतं आणि पेशंटला लवकर रिकव्हरी करण्यासाठी मदत करतं। ब्लड लॉस कमी होतो, बोन लॉस कमी होतो आणि पेशंटची रिकव्हरी ही फास्ट होते।
असे मला हे सांगा की जसे 1000 तुमची प्लस सर्जरी झालेली आहे त्यामध्ये कसा अनुभव होता आणि काय अशा अवघड टास्क पण याच्यामध्ये आले का त्यातून तुम्ही कसं पेशंटला सो 1000हून अधिक हे जे रिप्लेसमेंट झालेले आहेत आपले 1000पेक्षा जास्त म्हणजे रोबोटिक असं तो ही जर्नी लिस्ट लास्ट 3-4 वर्षापासून आम्ही करतोच आहोत. तो ओव्हरऑल सुरुवात करताना ज्या वेळेला रोबोटिक्समध्ये आम्ही सुरुवात केली त्यावेळेला बऱ्याचशा लोकांना रोबोटिक्सची जास्त हे नव्हती माहिती नव्हती. रोबोटिक्स ऑल्सो हॅज इव्हॉल्व्ड त्याच्यामध्ये नवीन हे आलेत आणि 3rd जनरेशन रोबोट आता आलेले आहेत. सो पेशंटला आम्ही पाहतो की अर्ली म्हणजे ज्या वेळेला नॉन रोबोटिक करत होतो आणि रोबोटिक याच्यामध्ये फायदा हे फरक हे पडतो की पेशंट रिकवर फास्ट होतो. माझे पेशंट घरी जाताना विदाऊट वॉकर जात आहेत. त्यांची रिकव्हरी जी आधी 3-3.5 महिने लागायची ते 1-1.5-2 महिन्यात व्हायला लागली आहे. ऑपरेशन करताना अर्ली सर्जरी होते. पेशंटचं जॉईंट मला तेवढं ओपन करायला मसल वगैरे जे आहे मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी हे आपल्याला करायला जमतं. सो बेसिकली रोबोटिक्सचे फायदा असा होतो की विथ टाइम जसे जसे माझे नंबर्स वाढत गेले त्याप्रमाणे मीही एव्हरी डे वी लर्न वी हॅव लर्न ओव्हर द फ्यू इयर्स. आपल्याला ते ज्या ट्रिक्स आहेत ह्या सगळ्या समजलेल्या आहेत की हे आपण कसं पेशंटच्या मदतीसाठी आपण ह्या गोष्टी करू शकतो आणि त्याच आपण आता सध्या मी त्या यूज करतोय आणि माझे जो सर्जिकल टाइम आहे तो पण कमी होत चालला. माझे पेशंटचं रिकव्हरीचा टाइम ही बेटर होत चालला आहे. असे पेशंट पण आहेत की जे ऑपरेशनसाठी देखील होत नाही अशा पेशंटला काय सांगायचं सो ऑपरेशन जे आहे प्रत्येक पेशंटला लागतं असं गरज नाही. बऱ्याचशा पेशंटला आपण अवॉइड करू शकतो. हे अवॉइड करता येतं त्यांनी व्यायाम करावे, वजन कमी करावं, कॅल्शियमची गोळ्या वगैरे घ्यावे आणि ताकद वाढवावी. या सगळ्या केल्यामुळे आपल्याला रिकव्हरी होऊ शकते. त्यांनी पण एका वेळेनंतर जर अवॉइड होऊ शकत नाही तुम्हाला ज्या डॉक्टर बरोबर कम्फर्टेबल वाटतं जिथे कम्फर्टेबल वाटतं त्यांच्याकडे जाऊन रिप्लेसमेंट करून घ्या. अंगावर काढू नका. अंगावर काढल्यामुळे तुमचं शरीर म्हणजे गुडघा वाढतो आणि लेटर ज्यावेळेला तुमचं वय वाढतं त्यावेळेला ते करणंही अवघड पडतं. त्यामुळे जास्त उशीर करू नका. जर तुम्हाला रिप्लेसमेंट हे अनिवार्य आहे तर करून घ्या. दॅट इज द बेस्ट. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.